नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, एम-एस-टी-सी-ई-टी एक्झाम जर तुम्ही देणार असाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही पी-सी-बीची एक्झाम देणार असाल, तर आपल्या चॅनलवरती आपण काही एम-सी-क्यू सुरू केलेले आहेत. हे जे एम-सी-क्यूज आहेत, तर हे पी-वाय-क्यूज आणि एक्झाममध्ये जे येणारे एम-सी-क्यूज आहेत, त्याच्या अकॉर्डिंगली केलेले आहेत. सो तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता आणि तुम्हाला याच्या आधी तुमचा स्कोरसुद्धा कळेल. त्यासोबतच तुमचा हा टॉपिक पक्का झालाय की नाही किंवा याच्यामधले कोणते असे काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला नाही येत आहेत, हे पण तुम्ही टेस्ट करू शकता. सो जसं की आपल्या एम-एस-टी-सी-टी एक्झाममध्ये प्रत्येक बायोलॉजीमधला प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्क्ससाठी असतो. त्याचप्रमाणे इथे 25 क्वेश्चन्स आहेत. सो तुम्ही स्वतःला मार्किंग पण देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर लिहून. ठीक आहे. सो 25 आउट ऑफ तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अगेन हे जे क्वेश्चन्स आहेत तर हे सगळे क्वेश्चन्स स्ट्रिक्टली अभ्यास पुस्तकामधले आहेत. सो तुम्हाला इतर कुठलाही अभ्यास करायची गरज नाहीये. कारण एम-एस-टी-सी-ई-टी मध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्र बोर्डमधलं जे बायोलॉजीचं बुक आहे त्यातलेच क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. प्लीज मी जेव्हा तुम्हाला आन्सर सांगेन त्याच्या आधी आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही स्वतःला टेस्ट करू शकता. आपण करेक्ट आन्सर पण पाहणार आहोतच आणि काही डिफिकल्ट टॉपिक्स असतील तर त्याचा आपण एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. सो इन जिम्नोस्पर्म्स द मेल गॅमेटोफाइट इज रिप्रेझेंटेड बाय ए आहे पोलन ग्रेन, बी आहे मायक्रोस्पोर मदर सेल, सी आहे पोलन ट्यूब आणि डी आहे अँथ्रेडियम. सो याचं करेक्ट आन्सर आहे, पटकन कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगायचं आहे. मी आन्सर दाखवण्याआधी बघूया कोणाकोणाला ह्याचं उत्तर माहिती आहे. येस, सो मेल गॅमेटोफाइट इज रिप्रेझेंटेड बाय पोलन ग्रेन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए पोलन ग्रेन. ठीक आहे. पोलन ट्यूब हे काही कुठल्याही प्रकारचं गॅमेटोफाइट नाहीये, हे फक्त पोलन ग्रेनचं एक्सटेन्शन आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स इज कॉल्ड. अगेन पटापट आन्सर द्यायचे आहे. येस, डन. सो याचा आन्सर आहे ते म्हणजे फर्टिलायझेशन. सो मेल आणि फिमेल गॅमेट जेव्हा फ्यूज होतं तेव्हा त्याच्यापासून एक झायगोट बनतं. बट ती जे प्रोसेस आहे फ्युजनचं त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. पोलिनेशन म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा, त्याला आपण म्हणू शकतो पोलिनेशन. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सो असं कोणती मेथड आहे की जे प्लांट्ससाठी असेक्शुअल रिप्रोडक्शन नाहीये? ए बडिंग, बी ग्राफ्टिंग, सी आहे फ्रॅगमेंटेशन आणि डी आहे फर्टिलायझेशन. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल विचारलेलं आहे. ॲज यू ऑल नो की बडिंग, ग्राफ्टिंग, फ्रॅगमेंटेशन हे सगळे असेक्शुअल मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन आहेत. फक्त फर्टिलायझेशन हे नाहीये, कारण फर्टिलायझेशन म्हणजे काय? आत्ताच आपण पाहिलं फ्युजन ऑफ गॅमेट्स आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व नसतात. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, दॅट इज फर्टिलायझेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन अँजिओस्पर्म्स द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज फॉर्म बाय द फ्युजन ऑफ. ऑप्शन ए 2 polar nuclei and 1 sperm nucleus. Option B 2 polar nuclei and 2 sperm nuclei. C 1 polar nucleus and 1 sperm nucleus. आणि D आहे 1 polar nucleus and 2 sperm nuclei. सो सगळ्यांना माहिती आहे की 2 मेल गॅमेट जे आहेत तर ते फिमेल बॉडीमध्ये एंटर होतात किंवा इन्सेन्स फ्लॉवरमध्ये एंटर होतात आणि हे जे 2 मेल गॅमेट्स आहेत ते आणि आपल्याकडे अजून जे पोलार न्यूक्लिया प्रेझेंट आहेत तर ते. सो यांच्यामध्ये फ्युजन होतं. मग इथे 2 प्रकारचे फ्युजन आहे, एक तर सिनगॅमी आणि एक म्हणजे ट्रिपल फ्युजन. ठीक आहे. सो आता एक सेल सोबत मेल गॅमेट फ्यूज होणार त्याला आपण म्हणणार आहोत सिनगॅमी आणि जे 2 पोलार न्यूक्लियाई आहेत त्यासोबत दुसरा मेल गॅमेट फ्यूज होणार त्याला आपण म्हणणार आहोत ट्रिपल फ्युजन. सो हे जे ट्रिपल फ्युजन आहे याच्यामुळे पुढे जे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे तर ते बनतं. सो ट्रिपल फ्युजन किंवा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियससाठी 2 पोलार न्यूक्लियाय आणि 1 मेल गॅमेट किंवा 1 स्पर्म न्यूक्लियाची गरज असते. ठीक आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज 2 पोलार न्यूक्लियाय अँड 1 स्पर्म न्यूक्लियस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे After that next आहे which of the following is a characteristic feature of self-pollination. So self-pollinationचे characteristic feature काय आहे? It promotes genetic diversity. It requires the help of external agents. It occurs within the same flower or between flowers of the same plant. And it involves the transfer of pollen grains from one plant to another. सो सेल्फ पॉलिनेशन हा शब्द स्वतःच रिप्रेझेंट करतोय की हे पॉलिनेशन त्याच प्लांटमध्ये होणार आहे, इतर प्लांटची गरज नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही प्लांटमध्ये होणार नाहीये. ठीक आहे. सो त्याच्यामुळे सेमच प्लांटमध्ये होत असल्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी अर्थात पॉसिबल नाहीये. सो पहिला ऑप्शन एलिमिनेट झाला. दुसरा आहे इट रिक्वायर्स द हेल्प ऑफ एक्सटर्नल एजंट्स.
सो गरज नाहीये ना, त्याच प्लांटच्या फ्लॉवरमध्ये होतंय. एकाच फ्लॉवरमध्ये मेल पार्ट पण आहे आणि फिमेल पार्ट पण आहे. म्हणजे एकाच फ्लॉवरमध्ये जर सगळं आहे, तर दुसऱ्या कुठल्याही एजंटची गरजच नाहीये. नेक्स्ट आहे इट ऑकर्स विदिन द सेम फ्लॉवर. येस. आफ्टर दॅट डी आहे इट इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम वन प्लांट टू अनदर. नाही, हे सेमच फ्लॉवरमध्ये होत आहे. एकाच फ्लॉवरमध्ये एंड्रोशियम पण आहे आणि गायनोशियम पण आहे. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. इट ऑकर्स विदिन द सेम फ्लॉवर और बिटवीन फ्लॉवर्स ऑफ सेम प्लांट. नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ शेडिंग ऑफ लीव्स, फ्रूट्स, फ्लॉवर्स और सीड्स फ्रॉम अ प्लांट इज कॉल्ड एज ॲब्सिशन, पॉलिनेशन, जर्मिनेशन की डिस्पर्जल. करेक्ट आन्सर सांगायचं आहे पटकन. येस. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, दॅट इज ॲब्सिशन. ॲब्सिशन म्हणजे काय? शेडिंग ऑफ किंवा पानं वगैरे गळून जाणं, त्याला आपण म्हणतो ॲब्सिशन. हे कधी होतं? जेव्हा ड्राय होतील लिव्स किंवा जेव्हा त्या लिव्सचा, जेव्हा फ्रुट्सचा, सीड्सचा लाईफ स्पॅन संपेल, तेव्हा अशा पद्धतीने ॲब्सिशन पाहायला मिळतं. पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. नेक्स्ट आहे जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे काय? तर एखादी सीड जेव्हा जमिनीमध्ये पडते आणि फेवरेबल कंडिशन असेल, तेव्हा ते सीडमधून रेडिकल फिमेल बाहेर येतं, म्हणजे ते सीड काय होतं? जर्मिनेट होतं. डिस्पर्जल म्हणजे काय? डिस्पर्जन म्हणजे पोलन ग्रेन्स जे डिस्पर्ज होतात विंडमुळे असेल, वॉटरमुळे असेल, सो ते झालं डिस्पर्जल. सो करेक्ट आन्सर आहे ॲब्सेशन, ऑप्शन ए. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग इज अ नॉन एंडोस्पर्मिक सीड. ऑप्शन ए मेज, ऑप्शन बी पी, ऑप्शन सी केस्टर आणि ऑप्शन डी कोकोनट. सो सगळ्यांना माहिती असेल एंडोस्पर्म म्हणजे काय? ट्रिपल फ्युजनमुळे तयार झालं होतं आणि ते सीडमध्ये असतं फॉर द रिझन ऑफ नरिशमेंट. सो आता हे जे काही सीड्समध्ये हे पर्सिस्ट राहतं, काही सीड्समध्ये ते संपून जातं. ठीक आहे, म्हणजे सीड्स त्याचा पूर्ण यूज करून घेतं. सो ज्या सीड्समध्ये ते शिल्लक आहे त्याला आपण म्हणतो एंडोस्पर्मिक सीड. म्हणजे जेव्हा झायगोटची ग्रोथ होत असते एम्ब्रिओमध्ये, तर त्या केसमध्ये काही झायगोट किंवा काही एम्ब्रिओ जे आहेत तर ते पूर्ण एंडोस्पर्मला युटिलाइज करतात. तर काही केसमध्ये ते एंडोस्पर्म शिल्लक राहतं. सो ज्यांच्यामध्ये शिल्लक राहतं त्याला आपण म्हणणार आहोत एंडोस्पर्मिक सीड, आणि ज्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही त्याला आपण म्हणतो नॉन एंडोस्पर्मिक सीड. सो आता यांच्यापैकी कोणतं नॉन एंडोस्पर्मिक आहे? एक्झॅक्टली ऑप्शन सी, दॅट इज केस्टर. सो मित्रांनो, तुम्ही जर सीयूटीची तयारी करत आहात आणि तुम्हाला जर अशा काही बुक्स पाहिजे ज्याच्यामध्ये एमसीक्यूज असतील किंवा तुम्ही स्वतःला टेस्ट करू शकता, तर होस्टेल पब्लिकेशनच्या अशा बुक्स आहेत आणि ह्या प्रत्येक विषयासाठी आहेत. तुम्ही ज्या विषयासाठी सीयूटी देणार असाल त्या सगळ्यांसाठी आहेत. सीयूटी नेमकी काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय, तुम्ही तो चेकआउट करू शकता. आणि सीयूटीसाठी तुम्हाला सगळ्या विषयांचे बुक्स पाहायला मिळतील. तर या बुक्समध्ये बेसिकली काय आहे, तर सगळे जे काही आपले चॅप्टर्स आहेत, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, जेही कोणते विषय तुम्ही घेणार आहात या सगळ्यांसाठी बुक्स अवेलेबल आहेत. सो याच्यामध्ये तुम्हाला एक प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर पाहायला मिळेल, पूर्ण सॉल्ड पेपर आहे, सगळे आन्सर्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, अलॉंग विथ एक्सप्लेनेशन सुद्धा. आणि त्यासोबतच जो काही एनसीईआरटीचा सिलेबस फॉलो केला जातो सीयूटीसाठी, त्याच्यावरती आधारित एमसीक्यूज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, अलॉंग विथ हे सगळे नोट्स वगैरे. ठीक आहे. सो सीयूटी काय आहे ते नक्की चेकआउट करा आणि या सगळ्या बुक्सच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील, ते सुद्धा पहा. या काही पीडीएफचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता, सो दॅट तुम्हाला हे कळेल की बुक्स नेमके कशा आहेत. सो याच्यामध्ये ॲज अ सॅम्पल म्हणून काही चॅप्टर्सचे एमसीक्यूज तुम्हाला पाहायला मिळतात अलॉंग विथ नोट्स. सो नक्की चेकआउट करा ह्या बुक्स. रिअल आन्सर. ओके, सो याचा आन्सर आहे ऑप्शन सी केस्टर. अच्छा, दिसलं होतं का आन्सर? नाही, कदाचित आन्सर सेट नाही केलंय, बट ऑप्शन सी इज द राईट आन्सर. अरे अरे अरे. हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द एंथर टू द स्टिग्मा ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड फर्टिलायझेशन, जर्मिनेशन, पॉलिनेशन की डिस्पर्जल. खूप इझी क्वेश्चन आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज पॉलिनेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन, द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड स्टेमन, पिस्टिल, सेपल की पेटल. ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे पिस्टिल. पिस्टिलला अजून 2 नावं आहेत. कोणती नावं आहेत ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघू तुम्हाला माहिती आहेत का? ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज पिस्टिल. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ट्रू फ्रूट. सो व्हॉट डू मीन बाय ट्रू फ्रूट? सो जे फ्रूट ऍक्च्युअली ओव्हरीपासून बनलंय त्याला आपण म्हणणार आहोत ट्रू फ्रूट. पण ओव्हरीच्या शिवाय इतर कुठल्या पार्ट्स पासून जर ते फ्रूट बनलं असेल, डेव्हलप झालं असेल, तर त्याला आपण ट्रू फ्रूट म्हणणार नाही आहोत किंवा त्याला आपण फॉल्स फ्रूट वगैरे म्हणू शकतो. सो याच्यापैकी कोणता ट्रू फ्रूट नाहीये? ऍपल, स्ट्रॉबेरी, पायनॅपल की ऑल ऑफ दी अबव.
सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, दॅट इज ऑल ऑफ दी अबव. कारण यातलं कोणतंही फ्रूट हे ऍक्च्युअल ओव्हरी पासून डेव्हलप नाही झालंय. ऍपल, स्ट्रॉबेरी, पायनॅपल हे सगळे फ्लावरच्या वेगवेगळ्या पार्ट्स पासून डेव्हलप झालेले आहेत. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, दॅट इज ऑल ऑफ दी अबव. नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ सीड फ्रॉम अन ओव्ह्यूल विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड पार्थिनोकार्पी, एपोमिक्सिस, बडिंग की व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. सो सीड फॉर्म होणार आहे ओव्ह्यूल पासून विदाउट फर्टिलायझेशन. पार्थिनोकार्पी, एपोमिक्सिस, बडिंग तर याच्यामध्ये हे आहे रिप्रोडक्शनची मेथड आहे, सो ते नाही येणार. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन पण नाही येणार. सो याचं करेक्ट आन्सर आहे एपोमिक्सिस, की ज्याच्यामध्ये सीड बनणार आहे पण कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन होत नाहीये किंवा गेमेट्स इन्व्हॉल्व नाहीयेत, मेल गॅमेट नाहीये, फिमेल गॅमेट नाहीये, अशा केसमध्ये होणार आहे, त्याला आपण म्हणतो एपोमिक्सिस. ठीक आहे. हा, आता मला कोणीतरी पार्थिनोकार्पी म्हणजे काय हे नक्की सांगायचंय. सेम असंच काहीतरी फॉर्मेशन आहे, पण नेमकं काय त्याच्यामध्ये होतं पार्थिनोकार्पीमध्ये ते मला सांगा. ठीक आहे. आय थिंक की त्याचं पण एमसीक्यू आहे इथे पुढे, पण ठीक आहे, तरी पण तुम्ही पण सांगू शकता. नेक्स्ट आहे द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर और अनदर फ्लावर ऑन द सेम प्लांट इज नोन ॲज क्रॉस पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन, विंड पॉलिनेशन की इन्सेक्ट पॉलिनेशन. सो यांनी पर्पजफुली सांगितलेलं आहे की प्लांट सेम आहे. ठीक आहे. एकतर सेम फ्लावर असेल किंवा अनदर फ्लावर असेल, पण प्लांट मात्र सेम आहे. तर अशा पॉलिनेशनला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन, नाही. काय म्हणतो? सेल्फ पॉलिनेशन. सो आन्सर इज ऑप्शन बी, सेल्फ पॉलिनेशन. मग क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? की जेव्हा डिफरंट प्लांट्स असतील, सेम प्लांट नाहीये, प्लांट वेगळा आहे, तर अशा केसमध्ये आपण म्हणणार आहोत क्रॉस पॉलिनेशन. सो मला क्रॉस पॉलिनेशनचा एक बेनिफिट सांगायचा आहे कोणीतरी. तो शब्द आपण याच्या आधी पण पाहिलाय, पण तुम्हाला आता तो शब्द आठवायचा आहे की क्रॉस पॉलिनेशनचे कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे किंवा बेनिफिट काय आहे, आणि मला खाली कमेंटमध्ये सांगायचे. सो लेट सी की कोणाला कोणाला माहिती आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. The process of formation of a seed without fusion of male and female gamete is called. Same question, same answer. So the correct answer is option C, that is apomixis. पण तुम्ही जर पाहिलं तर आन्सरचं क्वेश्चनचं फ्रेमिंग थोडंसं वेगळं आहे. सो इवन क्वेश्चन जरी डिफरंटली फ्रेम केला असला तरी पण त्याचा आन्सर सेम आहे. सो तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सेमच आन्सर असणारे क्वेश्चन्स जेव्हा रिपीट होतात तेव्हा ते असे रिपीट होतात, काही थोड्याफार चेंजेसने किंवा थोड्याफार गोष्टी बदलून. ठीक आहे. सो तुम्हाला थोडंसं कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्ही अशा पद्धतीने क्वेश्चन बदलला तरी पण त्याचा आन्सर लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन. In which of the following plants does the female gametophyte develop inside the ovule? सो ओव्ह्यूलच्या आतच फिमेल गेमेटोफाइटची डेव्हलपमेंट झालेली आहे, असं कोणत्या प्लांट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतं? जिम्नोस्पर्म्समध्ये, एन्जिओस्पर्म्समध्ये, ब्रायोफाइट्समध्ये की टेरिडोफाइट्समध्ये? सो बेसिकली हे होण्यासाठी आधी तर सगळ्यात पहिल्यांदा ते प्लांट्स गेमॅटोफाइटची डेव्हलपमेंट वगैरे दाखवणारे असले पाहिजेत, राईट? सो याचं करेक्ट आन्सर आहे एन्जिओस्पर्म्समध्ये. After that, oh sorry. After that, next I had the process of formation of a new plant from a vegetative part of the parent plant is called as. The process of formation of new plant from a vegetative part of the parent is called as germination, pollination, vegetative propagation की dispersal. सो इथे आपल्याला हिंट पण दिली आहे की व्हेजिटेटिव्ह पार्ट पासूनच नवीन ऑर्गॅनिझम बनणार आहे किंवा नवीन प्लांट बनणार आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, राईट? आता असे कोणते कोणते व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत? फॉर एक्झाम्पल पटॅटोसाठी ट्युबर आहे, जिंजरसाठी रायझोम आहे, अजून बनानासाठी सकर आहे. ठीक आहे. सो यांच्यामध्ये काहीतरी स्पेसिफिक असे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहे की ज्याच्यापासून सेमच प्लांट पासून काही त्याच्या पार्ट्स पासून नवीन प्लांट जे आहे तर ते बनतं. ठीक आहे. किंवा ब्रायोफायलम आहे, त्याच्यामध्ये लिव्स पासून नवीन ब्रायोफायलम बनतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन. इन विच ऑफ द फॉलोइंग प्लांट्स आर सीड्स नॉट एनक्लोज्ड इन फ्रुट्स? म्हणजे सीड्स एनक्लोज नाहीयेत, सीड्स ओपन आहेत किंवा आपण ते पाहू शकतो, आपल्याला नेकेड आईजने पाहता येतात. ठीक आहे. जिम्नोस्पर्म्स आहे, एन्जिओस्पर्म्स आहे, ब्रायोफाइट्स आहेत की टेरिडोफाइट्स आहेत? आता यातले काही ऑप्शन्स इझिली एलिमिनेट होतील, लाईक टेरिडोफाइट्स आणि ब्रायोफाइट्स, ज्यांच्यामध्ये सीड फॉर्मेशन होतच नाही. राहिला जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म. सो जिम्नोस्पर्मचं मिनिंगच आहे की जे सीड्स आहेत तर ते ओपन आहेत किंवा ओपन सेक्स ऑर्गन्स आहेत, ओपन मॅरेजेस आहेत. सो त्याच्यामुळे आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, जिम्नोस्पर्म्स. बाकी एन्जिओस्पर्म्स बद्दल आपल्याला सगळं माहिती आहे की सीड्स क्लोज्ड असतात, त्याच्यानंतर सीड्सचं जर्मिनेशन वगैरे होतं, हे सगळं आपण याचा अभ्यास केलेला आहे. सो करेक्ट आन्सर आहे जिम्नोस्पर्म.
So the process of fusion of male and female gamete to form a zygote is called as. Again same question with different framing. So correct answer काय आहे? Yes. सगळ्यांना माहिती आहे ऑप्शन बी fertilization. Next question. Which of the following is not a method of asexual reproduction in plants? So यापैकी कोणतं asexual reproductionचं मेथड नाहीये? Okay. So the correct answer is option D, that is parthenogenesis. After that, next question. In angiosperm, the male gametophyte is produced in ovule, anther, ovary की pollen grain. Correct answer? Anther. Option B is the correct answer. कारण पोलन ग्रेन ही गेमॅटोफाइटच आहे, ओव्हरी आणि ओव्ह्यूल हे फिमेल पार्ट्स आहेत. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज द फ्युजन ऑफ पोलार न्यूक्लियाय with one of the sperm nuclei in angiosperm results in the formation of. So they have asked about polar nuclei. याचं एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आय होप की तुम्ही पूर्ण व्हिडिओ नीट पाहताय, सो तुम्हाला याचा आन्सर पटकन येणार आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज एंडोस्पर्म. राईट. नेक्स्ट. Which of the following is an example of a plant that reproduces exclusively through vegetative propagation? Mango, strawberry, coconut की pea? एक्सक्लुझिव्हली सांगितलेलं आहे आणि फक्त वेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे. सो द करेक्ट आन्सर इज कोकोनट. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन. The structure that protects the ovule and later develops into seed coat is called. Correct answer is integument, ovule, embryo sac की endosperm. So the correct answer is option A, that is integument. Right? After that, next question. The male reproductive organ of a flower is called pistil, stamen, ovary की sepal? So the correct answer is yes, exactly stamen. Pistil female reproductive organ ला म्हणतात. Ovary is the part of pistil. After that, next question. Question is the transfer of pollen grains from an anther to a stigma of a different flower on the same plant is called as exactly self pollination. आणि याच ठिकाणी सेम प्लांटच्या ऐवजी डिफरंट प्लांट असतं तर आलं असतं क्रॉस पॉलिनेशन. विंड पॉलिनेशन कधी आहे किंवा कधी युजफुल आहे? जेव्हा तिथे क्रॉस पॉलिनेशन वगैरे असेल तेव्हा. आणि क्रॉस पॉलिनेशनसाठीच आपण एजंटचा यूज करतो, लाईक इन्सेक्ट असेल, वॉटर असेल, विंड असेल, एक्सेट्रा. सो अशा पद्धतीने आपण चॅप्टर फर्स्ट मधल्या काही पार्ट्सवरचे एमसीक्यूज पाहिलेले आहेत. आय होप की तुम्हाला हे व्हिडिओज बेनिफिशियल आहेत. जर तुम्हाला या व्हिडिओजने काही हेल्प होत असेल तर प्लीज सांगा. आपण बाकीच्या काही चॅप्टर्ससाठी पण सेम व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करूयात. सो जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज रिस्पॉन्स द्या, सो दॅट मी ही सिरीज कंटिन्यू करू शकते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.